विरा काय खाती? अशी तर चाललंय तिकडे जेवण आणि मी पण जेवायला बसलोय. आज मस्त अशी बनवलेली भाजी नॉनव्हेज आणि इकडं सुक्का फ्राय, कांदा लिंबू, बाजरीची भाकरी. आणि अशी कशी झाली बाई? तू सांगितलंच नाही. हा आवडली का? आळणी तिखट काही मापात आहे. त्याकाळचे 6:30 वाजलेले आणि विरा मस्त बाहेर खेळतीये. इकडे दीदी पण बसली बाळाला घेऊन. इकडे काय चालू आहे काय? अरे 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 बैलगाडीचं काय झालं? विरा बैलगाडी बघू राहिली. टायर खाली आलते ना. तर ना संध्याकाळी 6 वाजले. एवढं भारी क्लायमेट एक नंबर झालेलं आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि भारी वाटतंय. काय रे विरा? विराला तर बाहेर खेळायला मजा वाटत राहील. हे विरा काय थांबा? काय करते खाली? ते तोडायचंय तिला. तिचं कसं करायचं? सगळ्यांना पाणी भेटते ते का? तिकडं तिकडं सगळ्यांना पाणी घातलंय मी. नाही त्याचा पत्रा पाडला होता म्हणून तेव्हा तुटलं होतं पत्रा आपला. विरा हात खराब होते बाबड्या. उठ उठ उठ. चल चल. बाई आली बाई आली. पळा 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 पळा. कोणतरी बाई आली कोणतरी बाई आली. चला चला. असं काय चाललंय काय? अशी आवरून सावरून नाही गेली फिरायला. रोज फिरायला आता नुसतं फिरायचा नाद लागेल. चल विरा इकडे. चल इकडे. तर आता झालेले आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचा टायमिंग स्वयंपाकाचा असतो. तर आहे ना दिवसभर तर काही लॉग शूटच नाही केला. फायनली आता संध्याकाळी म्हटलं काहीतरी लॉग वगैरे शूट करू. आणि आता आहे ना विराला मी थोडंसं म्हणजे ती फिडिंग करायची ना, तर मी तिला अजूनपर्यंत बंद नव्हतं केलं. पण तिला आता बंद करायचं ठरवलं तर ती 2 दिवसात बंद पण झाली. म्हणजे कालपासून केलं तर ती बंद पण झाली प्यायची. मी औषधाची बाटली आम्हाला सांगितली मिस्टरांना. ते तिला नुसतं म्हटलं की औषध लावलं तरी तिने म्हणजे टेस्ट सुद्धा करून नाही मागितला. म्हणजे तिने प्यायचंच नाही बोलली औषध. आणि त्याच्यामुळे ना ती 2 दिवसापासून थोडी चिडचिड पण करते आणि पण मागत नाही प्यायला. औषध खूप चांगलं आहे ते. म्हणजे वास येतो वाटतं त्याचा कडू. मुलांना लांबूनच. विराने तोंड पण नाही लावलं. आम्हाला वाटलं एवढं कडू औषध उलट्या वगैरे झाल्या तर वासच घेतला फक्त लांबून. ते पण म्हणलो आम्ही फक्त. तर म्हणलं बरं झालं. नाही तर आम्हाला टेन्शन होतं. म्हणलं जर कडू आहे तर तिला उलट्या वगैरे झाल्या तर आपल्यालाच प्रॉब्लेम परत. पण काहीच प्रॉब्लेम नाही झाला. तुम्हाला मी त्या बॉटलचा फोटो दाखवेन. तुम्ही पण जर कुणाला बंद करा. कारण मी ना सगळे ट्राय केलं होतं पण माझंच मन राहत नव्हतं. ती थोडी रडायला आली की मी म्हणायची चल मग मीच द्यायचे. तिची काही चुकी नव्हती एवढी. पण 2 दिवस मी ना जरा आजारी होते. तर फायनली म्हटलं आता माझी कॅपॅसिटीच नाही आज तिला फिडिंग करण्याची. मग मीच खूप आजारी होते तर त्याच्यामुळे म्हटलं आजपासून ना माझे खांदे वगैरे ना तिला पाजू खूप दुखायला लागले होते हात वगैरे. तर त्याच्यामुळं मी निर्णय घेतला. माझ्या मनाशी मी निर्णय घेतला तेव्हा ती बंद झाली. म्हणजे मुलांची चूक नसती, आईची चूक असते. आपल्याला त्यांची माया येते ना, आपण त्यांना म्हणतो धर ते म्हणून. तर खरं ही आईचीच चुकी असते. मुलं लगेच बंद होतात प्यायचं. ते लगेच विसरतात. पण आपण खूप त्यांना माया दाखवतो. फायनली मी माझ्या मनावर कंट्रोल केला तेव्हा ती प्यायची बंद झाली. आणि तिला काहीच वाटलं नाही. रात्रीची पण रडायला लागली ना उठून तर ती मम्मी जवळ झोपती. ती आमच्या जवळ झोपायचं पण नको म्हणती आता. म्हणजे तिला मम्मीची जास्त सवय. पहिले पण तिला मम्मीच लागायची पण ती पिण्यासाठी आमच्याकडे यायची. पण आता कालपासून ना फक्त म्हणजे तुम्ही जा वरती मला मम्मीसोबत झोपायचं आजीसोबत. तर त्याच्यामुळे तिला इतका काय असं सोडण्यासाठी इतका त्रास नाही झाला. आधीच ती बंद झाली असती पण चुकी माझी होती खरं. मलाच तिची असं ती रडायला लागली ना मी तिला म्हणायची ना चूक माझी होती ती. आणि आता भारी वाटतं फिडिंग बंद झालं ना. आपल्याला स्वतःला सुद्धा भारी वाटतं कारण की हात इतके दुखतात, खवाटे जाम होतात. रात्रीचं पण कंटिन्यू आपली झोप नाही, मुलांची झोप नाही. आता ते दूध नाही पेत म्हणलं त्यांची पण झोप होती. बाहेरचं पण जेवण खातात व्यवस्थित आणि ते पेत असले ना त्यांना जेवण पण करूशी वाटत नाही खरं. आणि असं होतं. तर त्याच्यामुळे योग्य वेळेत बंद केलेलं चांगलं असतं. म्हणजे मी अगोदर केलं असतं पण मला असं वाटलं की चला पिऊन देऊ. पण फायनली मी डिसिजन घेतला. म्हटलं आता नाही तिला हे करायचं फिडिंग करायचं. तर हे बघा ही बॉटल भेटते फेमाईट.
276 रुपयांना भेटती. खूप छान बॉटल आहे. थोडं लावलं ना मुलं पितीच नाही, म्हणजे लांबूनच वास घेतला विराने, तर विराने तोंड सुद्धा नाही लावलं. त्याच्यामुळं भारी वाटलं. आधी आणि म्हणजे लिंबाचा पाला वगैरे आपण हे ट्राय करतो वेगवेगळ्या गोष्टी, पण मुलं ऐकत नाही. त्याच्यामुळं मग हे होतं, यांनी लगेच हे होतं, म्हणजे लगेच मुलं प्यायचे थांबतात. आणि जे मुलं चौकतात ना त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे. त्या बॉटलवर लिहिलेलं होतं थोडंसं अंगठ्याला लावून द्यायचं, मग मुलं तोंडात बोट पण नाही घालती म्हणून. असं म्हणजे मोठे झाले तरी मुलं असे चौकतात ना, तर त्यांच्यासाठी पण येते. तर चला मग आता आहे ना मस्त वांगे तोडून आणले. बाहेर 2-3 झाडं आलेले वांग्याचे लावले होते मम्मीनी, तर त्याचे मस्त असे वांगे आणले. असं वांग्याचं भरीत बनवणार आहे. ही शेगडी ना याच्यावरच भाजणार आहे. आणि आता सध्या सगळे म्हणतात गॅसचा खूप प्रॉब्लेम आहे, तर आम्ही आधीच घेतली होती. आम्हाला असं काही माहीत नव्हतं असं पुढं होईल म्हणून, पण शेगडी आधीच आणलेली होती. तर शेगडीवर ना बराच स्वयंपाक हँडल होतो. म्हणजे आम्ही कशासाठी आणलं होतं की असं स्वयंपाक वगैरे करत असला ना तिथं दूध वगैरे तापवायचं खूप प्रॉब्लेम व्हायचा, किंवा मग केव्हा पण असं अंडी उकडण्यासाठी मुलांना. मग असं वाटलं अजून एखादे असलं ना तर एक्स्ट्रा, तर आपलं म्हणजे ह्या गोष्टी हँडल होतील म्हणून आम्ही ती शेगडी घेतली होती. पण ती खूप फायदेशीर ठरते. भाजी उकळायला टाकून दिली का त्याच्यावर ठेवून दिली का मस्त शिजते, अंडे उकडतात, दूध तापतं, भात वगैरे सगळं होतं त्याच्यावरती. तर त्याच्यामुळं गॅसचा आता प्रॉब्लेम आहे, तर मग तुम्ही अशी शेगडी पण घेऊ शकता. तर आता मी मस्त वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि चपाती बनवणार आहे. मम्मी प्रियंका ते सगळे बाहेर आहे, विराला सांभाळते, बाळाला सांभाळते. तर तोपर्यंत म्हटलं मी स्वयंपाक बनवते. तर चला, मस्त असे ताजे वांगे तोडले शेतातले, धुवायचे त्यांना आता. कुठं गेली होती तू? बाहेर गेली होती? काय करत होती बाहेर? पडली तू? नाही तिथं पडली, लागलं का? अगं बाई वेरू, तू आजी जवळ झोपती का मम्मा जवळ? मम्मा जवळ झोपती? अगं बाई, रात्री तू म्हणायची वरती जा. ओ अगं बाई, आता हा का रे विराला मारतो ते हा मारत्या. कुठे चालली बाबड्या? तिथंच थांब. का बर गेली बाई पळून? गाड्याला चालत आहे आमच्या भरपूर. व्यवस्थित जा. दीदी मावशी कुठे आहे? दीदी मावशी शिवदादा तिकडे खेळतोय. दीदी मावशी कुठे आहे? हाय का तिथं? मग जा खेळ. नाही तर मला बघू दे दीदी मावशी आधी. शिव तुझी मम्मी कुठे आहे? हाय ना? नाही विरा येते तिकडं म्हणून म्हणलं कुठे आहे. बाजूवर आहे का? बाजूवर आहे. जा हळूहळू जा. आणि दीदी मावशी तिथे शेकत बसली आहे. मम्मीने तिला शेक बनवून दिलाय, म्हणजे बसली नुसती बाजूवर, दिसत नसेल झाडामुळं. आजचा व्ह्यू खूप छान होतोय. आणि आज पप्पा काल सुद्धा इकडे गेले होते, तर संध्याकाळी आले मग अशी. मी आता मस्त असे सगळे वांगे इथं चाललंय आशन दीदीचं वांग्याचं भरीत करणार आहे. आणि ते सांग ना शेगडी बद्दल थोडी माहिती. कधी सांगितले का? फक्त 1800 रुपयाची शेगडी आहे, सगळं काय होतं. आणि आता गॅसची बचत साठी घेऊ शकतात शेगडी. मी टॅग करेन प्रॉडक्ट खाली. ऑनलाईन पण भेटत, म्हणजे सगळं काय होतं. भाकरी सुद्धा होऊ शकते. पण होत्या. आणि त्याचं स्टँड दाखवलं का? स्टँड ते स्टँड पण हे स्टँड ठेवून भाकरी पण भाजू शकतो आपण. शॉपने बसत काही नाही. आता मिळेल असं ना चालवायचे ते वांगे ठेवले भाजायला. वांगे भाजत्या, कांदे भाजत्या, दूध सगळं म्हणजे सगळंच होतं त्याच्यावर. फक्त आपल्याला जर वाटलं तर फास्ट हिरोईन अभ्यासाचा तपास काय माहिती बघ बघ. एक तर कापून नाही टाकलाय नसं उडत, त्याच्यात कुठं पाणी राहत. तर या ठिकाणी मस्त असे वांगे भाजू राहिले आणि इकडं अशी ना पीठ मऊ राहिली. आता ते आता एवढंच अशू
चपाती करून मी झाली हा भरीत कांदा कापून द्या. बरं कांदा कापायचा टाकायचा नाही, तुम्ही माझ्या हाताने करा. चालेल तुला कांदा देतो का आपण. तर फायनली अशीच आता चपात्या करून इकडं भरीत पण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. पप्पाला दलिया पण आणि बनवून तिकडे ready काहीतरी झालाय. दलिया काहीतरी बनवलाय कुकरवर, तो पण पप्पांचा रेडी. दात दुखतोय ना, पण पप्पा म्हणे मी नाही खाणार हे. पप्पांना मी दलिया बनवला, पप्पांना आवडतो दलिया. आणि तिकडे आम्ही भरीत चपाती. आणि वरतूच का नाही? विरा कुठे गेली? विराचं बघितलं का तू काय मस्त सांगत होती. विरा तेवढी हुशार झाली. आमच्या दोघांमध्ये कळायला राहिली आता ती. हा तिला विचारलं लगेच सांग. विरा तुला कधी मारलं मी? हा कधी मारलं ग? ए विरा तुला कधी मारलं मी? ए विरा मी काय म्हणतोय? चल ए शिव चल गाडीत जाऊ आपण. विराला न्यायचंच नाही आता. जाऊ. मी मारलं तुला? मग खोटं का सांगत होती आजीला?